जगाचे हित आहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री गुरूंचे अखिल गुणनिदान करुणा वरुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महासत्ता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संतांना अभिवादन समोर बसलेला सर्व श्रोते सज्जनांना विनम्र प्रणिपात स्वर्गीय म्हणण्यापेक्षा मी वैकुंठवासीच म्हणेन कारण वारकरी हा निश्चित वैकुंठाला गेलेला असणार आहे निश्चित वैकुंठाला गेलेला असणार आहे मी शोभा काकूंना देखील विनम्र प्रणिपात करतो साष्टांग दंडवत करतो संपूर्ण परिवाराला वाघमारे परिवाराला बसलेल्या सर्व शोभा काकूंच्या बसलेल्या सर्व संपूर्ण परिवाराला आलेल्या सर्व पाहुणे मंडळी भाविक वर्ग आणि आमचे जिवलग मित्र आमचे भोयटे महाराज हे सगळे महाराज मंडळीच आहेत सगळीच मंडळी आहेत आमचे राहुल दादा महाराजजी इथे उभे आहेत ही समस्त मंडळी बार्शीवरून महाराजजी आलेले आहेत आणि या परिवाराचे ते रिलेटिव्हच आहेत त्याच्यामुळं आधीच गोडवा आणि त्याच्यात रिलेटिव्ह म्हणून मग असा डबल गोडवा येतो इतका छान वातावरण इतकं सुंदर आपल्याकडे थोडीशी वेळच कमी पण उर्वरित जी काही वेळ मला मिळालेली आहे त्या वेळेमध्ये या दिव्य व्यक्तिमत्वाला अभिवादन करून त्या व्यक्तिमत्वाच्या संबंधाने मातृत्वाचा गौरव करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे मुळात संतत्व आणि मातृत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत लक्षात घ्या संतत्व कळावं इतकं सोपं नाही संतत्व कळण्याकरता अनेक अंगांनी त्याचा विचार केला गेला या जगामध्ये संतत्व कळावं याच्यासाठी अनेकांनी अफाट प्रयत्न केले प्रत्यक्ष संतत्व कळावं हा संतांचा आग्रह देखील पूर्ण होऊ शकला नाही संतत्वाचं वर्णन करावं संत समाजाला कळावेत संत समाजाला समजावेत संतत्वाची गोडी समाजाला लागावी त्याचं गांभीर्य समाजामध्ये निर्माण व्हावं आणि पावलोपावली त्या संतत्वाचा गौरव समाज करत जावा याच्यासाठी संतांनी संतांचं वर्णन केलं पण अपुरं पडलं प्रत्येक शब्दाला पकडण्याचा विचार आहे माझा एकही शब्द कीर्तनातला निष्फळ ठरणार नाही मी अगदी निश्चित सांगतो संतत्व वर्णन करावं मग याच्याकरता आपल्या संतांनी अनेक उदाहरणांची रेलचेल केली संत वाङ्मयामध्ये संत कळावेत याच्यासाठी कधी संतांना आकाशाची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी संतांनी समुद्राची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी संतांनी झाडाची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी संतांनी एखाद्या उसाची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी सोन्याची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी चंदनाची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी एखाद्या दिव्याची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी कधी संतांनी एखाद्या साखरेची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी आकाशात तळपणाऱ्या सूर्याची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी शीतलता प्रदान करणाऱ्या चंद्राची उपमा दिली संत कळावेत याच्यासाठी एखाद्या उमलणाऱ्या फुलाची उपमा दिली आणि एवढंच नाही तर त्या फुलातून दरवळणाऱ्या सुगंधाची उपमा दिली पण संतत्व सिद्ध होऊ शकलं नाही आणि या समस्त गोष्टी संतत्वाच्या जवळ जाऊ शकल्या नाही जाऊ शकल्या कोणीच न्याय दिला नाही संत म्हणतात कशाला संतत्वाचा अफाटपणा विशालपणा म्हणतात कशाला नाही ओळखू शकले कोणी
या सगळ्या उपमा कुठेतरी कमी पडल्या. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, समाजाला संत कळावेत असं वाटत असेल तर एखादं तरी पात्र संतांच्या जवळ वसावं या पृथ्वीवरच. देवानं असं कसं जग निर्माण केलं? अरे संत कळण्याकरता एखादं एक्झाम्पल नाहीच का? तिथं चंदन कमी पडतं, तिथं साखर कमी पडते, तिथे आकाशाची व्यापकता कमी पडते, तिथे समुद्राची अथांगता कमी पडते, तिथे वृक्षाची उदारता कमी पडते, तिथं फुलाचं दरवळणं कमी पडतं, एखाद्या झाडाचं बहरणं कमी पडतं. मग म्हणतात कशाला संत? संशोधन सुरू झालं. संत कळण्याकरता एखादा रोल, एखादं पात्र आपल्या या पृथ्वीवरती आहे का, की त्याच्याकडे बघितलं की संत हा संत असा असतो हे कळलं पाहिजे, संत असा बोलतो हे कळलं पाहिजे, संत असा वागतो हे कळलं पाहिजे, संत असा जगतो हे कळलं पाहिजे. संतांचं कर्तृत्व, संतांचं दातृत्व, संतांचं मातृत्व आणि संतांचं समाजातलं नेतृत्व करण्याकरता एखादं तरी पात्र आहे का याचा विचार संत करू लागले. आणि विचारांती एक पात्र, एक भूमिका, एक रोल, एक व्यक्तित्व, एक दातृत्व समाजात जे नित्य वावरतं, प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकांचा प्लॅटफॉर्म आहे. तो त्या प्लॅटफॉर्म शिवाय कुणी या पृथ्वीवर येतच नाही, त्या रस्त्याशिवाय कुणी या पृथ्वीवर पाऊल टाकतच नाही, त्याच्याशिवाय कुणाचा जीव होणं, जन्म घेणं शक्यच नाही. असं एक पात्र माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि त्याला बघितल्यानंतर कळतं, अरे हो, असे संत असतात, असे संत बोलतात, असे संत वागतात, असे संत जगतात, हा संतांचा स्वभाव आहे. हे कळण्याकरता तुकोबारायांना समस्त पृथ्वीवर एकमेव पात्र मिळालं आणि त्या पात्राचं नाव आहे आई. हे लक्षात, आई हे पात्र आहे. संतत्वाच्या पराक्रमाला, संतत्वाच्या विचाराला न्याय देते, प्रकाशित करते ती फक्त आई. आई एकमेव एक्झाम्पल आहे जे संत कळण्याकरता घरातल्या आईकडे बघावं. संत कळण्याकरता घरातल्या आईचं वागणं, जगणं, बोलणं, त्याचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम, त्याचे कष्ट, त्याची सहनशीलता या गोष्टी तपासाव्या लागते. संत समाजावर किती प्रेम करतात शब्दात मांडता येत नाही, मग उदाहरणात मांडावं लागतं. त्याला मराठी साहित्यामध्ये रूपक अलंकार म्हणतात. आता हा अलंकार महिलांना बाकीचे अलंकार माहित आहे, पण साहित्यातला अलंकार माहित नाही. आपण एज्युकेटेड आहात तर मराठी व्याकरणामध्ये आपल्याकडे अलंकार नावाचे प्रकार आहेत आणि त्याच्यात रूपक अलंकार नावाचा प्रकार आहे. अनेक अलंकार आहेत. चेतना गुणोक्ती आहे, उपमा अलंकार आहे, उत्प्रेक्ष अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे. तुम्हाला वाटेल आपण प्रायमरी मध्ये आलोय की काय, असू दे, पण हे वेगवेगळे अलंकार आहेत. या अलंकारामध्ये रूपक अलंकाराची एक विशेषता आहे, ज्याच्या करिता दिली जाते त्याच्यात भेद ठेवत नाही. जे सिद्ध करण्याकरता एक्झाम्पल दिलं जातं भेदच ठेवत नाही, भेदच ठेवत नाही. म्हणजे संत आणि माता, मातृत्व, आई या दोघांच्यात भेदच नाही. संत प्रत्यक्ष कळायचे असतील तर स्वतःच्या आईकडे बघा, ज्ञानोबाराय कळतील, तुकोबाराय कळतील, नाथबाबा कळतील, चोखोबाराय कळतील, आईकडे बघा. समाजावर संत किती प्रेम करतात बघा ना आईकडे. आई तुमच्यावर किती प्रेम करते तेवढं संत समाजावर प्रेम करतात. एक थोडं सांगू का, स्त्रियांच्या मध्ये स्नेह नावाचा गुण असतो आणि पुरुषांच्या मध्ये विवेक नावाचा गुण असतो. म्हणून पुरुष लवकर रडत नाही, त्याला मानसशास्त्र सांगतं विवेक नावाचा गुण हा कठोर करतो, लवकर पाझरत नाही. स्नेह नावाचा गुण असा आहे की तो लगेच पाझरतो, हो लगेच पाझरतो. म्हणून स्त्रियांच्या अंतःकरणात स्नेह नावाचा गुण असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला वेळच लागत नाही, वेळच लागत नाही. पण तो स्नेह नावाचा गुणच मातृत्वाला न्याय देतो. वाक्य लक्षात ठेवा, स्नेह प्रत्येकाच्या स्त्रियांच्या अंतःकरणात आहे, पण मातेच्या अंतःकरणातला स्नेह काही वेगळा आहे. आता इथं सगळी लग्न झालेली मंडळी बरीच आहे, त्यांच्या बायका, पत्नी, प्रत्येकांच्या तुमच्या बायका आठवा, तुमची बायको तुमच्यावरती प्रेम नक्की करते, वादच नाही. आणि करत नाही म्हणायचं धाडस मी पण करत नाही. लक्षात घ्या, बायको निश्चित प्रेम करते, पण एक वाक्य परत लक्ष देऊ नये का, बायकोच्या अंतःकरणात तुमच्याविषयी स्नेह आहे, पण तो स्नेहाचा झरा आहे. आई स्नेहाचा झरा नाही,
आई स्नेहाचा सागर आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे. स्नेहाचा झरा नाही, तो स्नेहाचा सागर आहे, अथांग पसरलेला, कधी न आटणारा कधी न घटणारा, त्याची खोली न ओळखता येत नाही, त्याची व्यापकता समजत नाही, असा अथांग सागर त्याला आई म्हणतात. गोड फार अभंग गोड आहे. अभंगाचा पहिला शब्द आहे लेकरू, दुसरा शब्द आहे हित आणि तिसरा शब्द आहे माऊली. संतांच्या शब्दरचना विशेष असतात. जिथं लेकरू आहे, जिथं माऊली आहे, त्या दोघांच्यात फक्त हिताचाच व्यवहार होतो, याला संत आणि आई म्हणतात. लक्षात, या दोन शब्दात दुसरा व्यवहारच घडत नाही. एक लेकरू आणि एक आई, या दोघांच्यात काय घडेल? फक्त हित. माऊलीकडून येणारी जी भूमिका आहे ती फक्त हिताचीच असेल. लक्षात घ्या, या गोष्टी समजावून घ्या. आता लेकरू म्हणजे काय, हा पहिला प्रश्न आहे अभंगातला. आपण म्हणतो लेकराचे हित, हो, पण लेकरू म्हणतात कशाला? ऐका ना, आपल्या अवस्था आहेत. गर्भात एखादं बालक असतो त्यावेळेला त्याला भ्रूण म्हणतात. गर्भातून बाहेर पडलं की त्याला शिशु म्हणतात. आता शिशु शब्दाचा अर्थ साहित्यात वेगळा आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्याला वटवलेला आहे. शिशु कोणाला म्हणतात? ज्याला शी आणि सु कुठे कधी कशी करायची कळत नाही, आली लहर केला कहर, कुणी असो ते, ऑन दी स्पॉट कार्यक्रम. हो, तिथं काही हात आणि बोट आणि काही दाखवायची सोयच नाही. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात? शिशु. बरं, शिशु ही काही महिन्यांची अवस्था की लगेच तिथून एक अवस्था सुरू होते, त्याला लेकरू म्हणतात. ही अवस्था संपली की त्याला बालक अवस्था म्हणतात. बालक अवस्था संपली की कौमार्य अवस्था सुरू होते. कौमार्य अवस्था संपली की तारुण्य अवस्था सुरू होते. तारुण्य अवस्था संपली की प्रौढत्व अवस्था येते. प्रौढत्व ओझरली की वृद्धत्व येतं. थोडक्यात काय, आपल्याकडे सगळे पण महत्वाचे. पण कळतं का तुम्हाला? बाल पण, तरुण पण, म्हातार आणि सर कळतं का? शेवटी कुठेपर्यंत थांबतं ते? सरपण पर्यंत थांबतं. हा पण काही सुटत नाही. हो, पण लेकरू शब्दाचा अर्थ समजावून घ्या. लेकरू म्हणतात कशाला? लेकरू ही तिसरी अवस्था आहे. गर्भातली अवस्था त्याला भ्रूण म्हणतात. गर्भातून बाहेर पडल्याबरोबर शिशु म्हणतात आणि तिथून सुरू होते ती लेकरू अवस्था आहे. त्याचा साहित्यातला अर्थ असा आहे, रु इति रोदती, संस्कृत मध्ये रडणे असा अर्थ होतो. जो रडत राहतं त्याला लेकरू म्हणतात. रडत राहतं त्याला काय म्हणतात? लेकरू. का रडतं हे आईशिवाय कळत नाही. ही अवस्था म्हणजे लेकरू. आणि अजून एक सांगू का, त्या लेकरूची एक विशेषता आहे. लेकरू एक अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये आम्हाला आधाराशिवाय जगताच येत नाही. वाक्य पकडा. लेकरू एक अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये आम्हाला आधाराशिवाय जगताच येत नाही, आणि ज्या वयात आम्हाला आधाराशिवाय जगताच येत नाही त्या वयातला एकमेव आधार तिचं नाव आई आहे. लक्षात, एकमेव आधार तिचं नाव. हो, त्या वयामध्ये आम्हाला आधाराशिवाय जगता येत नाही आणि आमच्या जीवनातला एकमेव आधार असते तिला आई. म्हणून आईचं मन हे त्या लेकरूचं घर असतं आणि आईचं घर त्या लेकरूचं मन असतं. ते किचन हॉल बेडरूम मध्ये वावरत असेल, पण ती खऱ्या अर्थाने वावरती आपल्या बाळाच्या मनामध्ये वावरत असत आणि बाळ आईच्या मनात वावरत असतं. ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा. लेकरू एक अशी तरल अवस्था आहे. अजून तुम्हाला सांगू का, लेकरू आणि मातृत्व, आई, माऊली. आता माऊली शब्दाचा अर्थ मी नंतर सांगेन तुम्हाला. माऊली म्हणजे आई नाही. माऊली शब्दाचा अर्थ पलीकडचा आहे. तो जरा कीर्तनात अलीकडे सांगत नाही मी. लक्षात घ्या, फार मोठी गंमत आहे. हे लेकरू आणि आई यांचा संबंध काय, थोडा कधीतरी विचार करा ना तुम्ही. एखाद्या लेकरू करता आई कोण असते? तुम्ही एखाद्या विद्यालयात जाता तेव्हा तुम्हाला शिकवणारा एखादा एज्युकेटेड असतो, ग्रॅज्युएट असतो. एखाद्या प्रायमरी मध्ये असाल तर तुम्हाला शिकवणारा एखादा डीएड झालेला आहे. हायस्कूलमध्ये गेला तर तुम्हाला शिकवणारा एखादा बीएड झालेला आहे. कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला शिकवणारा एखादा एमएड झालेला आहे. डिग्रीला कुणी ऍडमिशन घेतला तर उच्च विद्या विभूषित एखादा मास्टर, एखादा वेल एज्युकेटेड तो एखादा असेल. पण या जगामध्ये वाक्य लक्षात ठेवा, एकमेव शिक्षक असा आहे की त्याला कोणती डिग्री नाही तरी तो शिकवतो. त्याला कोणती नोकरी नाही तरी तो शिकवतो. त्याला कोणताही पगार नाही
तरी तो शिकवतो, जीव ओतून शिकवतो, स्वतःला झोकून शिकवतो, असा जगातला एकमेव शिक्षक, त्याचं नाव आई आहे. हे लक्षात, त्याचं नाव आई आहे. एकमेव शिक्षक असा आहे की त्याला डिग्रीची गरज नाही, त्याला नोकरीची गरज नाही, त्याला पगाराची गरज नाही, पण शिकवण्याचा अधिकार 100% आहे. त्याला म्हणतात आई. अजून आईचं मातृत्व सांगू का? लेकरासाठी माऊलीचा काय संबंध आहे? म्हणून मी नेहमी म्हणतो, या जगातलं पहिलं विद्यापीठ, ज्ञानपीठ आई आहे. अजून सांगू, एखादं बाळ लहानाचं मोठं होतं आणि ते मोठं झाल्यानंतर दारू पिण्यासाठी कोणत्या मद्यालयात जाऊ नये म्हणून जी स्वतःच विद्यालय बनते, तिचं नाव आई आहे. लक्षात, तिला आई म्हणतात. त्या आईचं कर्तृत्व लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि मी नेहमी म्हणतो, आईच्या बाबतीमध्ये सांभाळून शब्द वापरली पाहिजेत. आपण लहान मुलांना विचारतो, तुझी आई काय करते रे? ते लगेच म्हणतो, ते काय उत्तर देतं? हाऊसवाईफ आहे. आई हाऊसवाईफ? पॉसिबल नाही. आईला हाऊसवाईफ म्हणावं का हा प्रश्न आहे. एखादा मराठीत असेल तर तो म्हणतो गृहिणी. नाही, आई हाऊसवाईफ नाही, आई गृहिणी नाही. जर लहान मुलांना इथं बसलेला सर्वांनाच सांगतो मी, जर तुम्हाला कोणी विचारलं तुमची आई काय करते, तर तिला उत्तर देऊ नका की माझी आई हाऊसवाईफ आहे, माझी आई गृहिणी आहे. त्याला उत्तर द्या, माझी आई गृहिणी नाही, माझी आई गृहलक्ष्मी आहे. असो, गृहदेवता आहे. आई गृहदेवता असते. आणि एक वाक्य सांगू का? नोकरी नाही, पगार नाही, डिग्री नाही, तिच्याजवळ हे नाही, पण एक असतं, त्याला त्याग म्हणतात. तिच्या जीवनातला त्याग हे तिचं मातृत्व सिद्ध करतं. कदाचित घरामध्ये तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पण ती सर्वांच्याकडे लक्ष देते. एखाद्याचा टोमणा सहन करते, मुलाचं उलट बोलणं सहन करते, मनाला लागलं तर त्याच्यावरती पांघरून झाकते. वाक्य सांगू का? हे जे आई तत्व आहे ना, हे फार अथांग पसरलेलं तत्व आहे. नाही, या आईची एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. म्हणून मी म्हणतो, आई गृहलक्ष्मी आहे. याचं कारणच ते आहे, तिच्याकडे त्याग आहे. आणि एक वाक्य सांगू का? हा त्याग, ही सहनशीलता, ही आईची वैयक्तिक प्रॉपर्टी असते. त्याच्यावर कुणाचाच अधिकार नसतो. वाक्य लक्षात येतं का? आईची खरी प्रॉपर्टी, आपल्या मुलांचं अंतःकरणातलं प्रेम, ही आईची प्रॉपर्टी आहे. आणि ती हक्काची प्रॉपर्टी आहे. आणि त्या प्रॉपर्टीला कोणी धक्का लागू शकत नाही. ही सगळ्यात मोठी. मला कधी कधी नवल वाटतं, ही प्रॉपर्टी तिच्याकडून आली कुठून? तिला शास्त्रात मातृधन म्हणतात. मातृधन वेगळं आणि तुमच्या बँकेतलं धन वेगळं. लक्षात घ्या, मातृधन म्हणजे मुलाच्या बाबतीत तिच्या अंतःकरणात असलेलं प्रेम, जिव्हाळा, कळवळा, हिताचा कळवळा, ती प्रॉपर्टी. आणि ही प्रॉपर्टी काय आहे? न घटणारी, न अटणारी, न संपणारी, आणि जितकी खर्च कराल तितकी वाढणारी अशी विशेष प्रॉपर्टी आहे. अजून वाक्य सांगू, मग हे मातृत्व आणि संतत्व जवळ कसे काय? संत कळावेत मग माता कशी काय? तुकोबरायांनी कोणतं डोकं चालवलं? तुकोबरायांनी कोणतं उदाहरण दिलं? लक्ष देऊ नाही का? संतत्व आणि मातृत्व याच्यातला एक एकांगीपणा सांगतो, एक सारखेपणा सांगतो. एखाद्या आईच्या अंतःकरणामध्ये बालकाच्या विषयी असलेलं प्रेम आणि संतांच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी असलेलं प्रेम एकच. एखाद्या आईच्या अंतःकरणामध्ये एखाद्या मुलाविषयी हिताचा कळवळा आणि समाज बुडू नये म्हणून येतो कळवळा म्हणून या, तो कळवळा एकच. मुलाचं हित व्हावं म्हणून धडपडणारी आई आणि समाजाचं कल्याण व्हावं म्हणून धडपडणारा संत, या धडपडण्याची भूमिका एकच. त्या बालकासाठी ज्या जाग्यावर आई आहे, समाजासाठी त्याच जाग्यावर माझे ज्ञानोबा तुकोबा आणि संत एकच. आता परिणाम सांगू का? त्या बालकाला हात लावल्यानंतर जो परिणाम पडतो आणि एखाद्या संतानं साधकाला हात लावल्यानंतर जो परिणाम पडतो, तो परिणाम एकच. सांगू अजून, आई सहज बोलली तरी त्या बालकाचं हितच होतं आणि संत सहज बोलले तरी समाजाचं हितच होतं. ते बोलणं, ते वचन एकच. त्याला प्रमाण आहे.
सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी करोनी सायास शिकवी करोनी सायास सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी करोनी सायास शिकवी सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी करोनी सायास शिकवी सहज बोलणे हिता उपदेश करोनी सायास. दोनच तत्व आहे. सहज बोललं तरी हित आहे, उपदेश आहे, आणि नाही कळलं तर सायास करून शिकवतात. दोनच, एक संत आणि एक आई. आता या संत आणि आईमध्ये अजून एक सारखेपणा आहे. वाघमारे परिवाराने तो टिपला असेल. शोभा काकूंच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेला, अनुभवलेला एक गुण जो या जगामध्ये फक्त तिघांच्याकडे आहे. तिघांच्याकडे त्या गुणाला म्हणतात क्षमा. क्षमा. हित करत असताना ज्याचं हित केलं जातं त्याच्या संबंधित आपल्या अंतःकरणात क्षमा असावी असं शास्त्र सांगतं. क्षमा नावाचा गुण नसेल तर संत होता येत नाही. क्षमा नावाचा गुण होत नसेल तर आई बनता येत नाही. वाक्य लक्षात ठेवा. या पृथ्वीवर फक्त 3 घटक आहेत जे माफ करतात. 3 घटक. त्याच्यातला पहिला घटक माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितला पृथ्वी. त्याच्यातला दुसरा घटक संत आणि तिसरा घटक आई. या तिघांच्या नंतर कुणी तुम्हाला माफ करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला माफ करणार फक्त 3च. त्याच्यातला पहिला घटक पृथ्वी. आता पृथ्वी तुम्हाला किती क्षमा करते कदाचित त्या पृथ्वीच्या क्षमेविषयी तुम्ही कधी विचार केला नाही, पण माझ्या ज्ञानोबरायांनी विचार केला. पृथ्वीसी पाडू क्षमे लागी. ज्ञानोबरायांनी सांगितलं अरे पृथ्वी मुळात क्षमेसाठीच आहे. माझ्या पृथ्वीला क्षमा नावाचा गुण हा शोभून दिसतो. तर किती क्षमा नाथांनी वर्णन केले. नांगरली, तोडिली का फोडिली. पृथ्वीचं वर्णन करताना नाथ बाबा म्हणतात एखाद्या आपल्या पृथ्वीला नांगरा, ऑब्जेक्शन नाही. त्याला खना, ऑब्जेक्शन नाही. बोर मारा, ऑब्जेक्शन नाही. विहिरी काका काढा, तक्रार नाही. त्याच्यावरती कुकर्म करा, कधी शिकायत नाही. त्याच्यावरती वाईट कर्म करा, त्याला प्रदूषित करा, त्याला दूषित करा. त्या पृथ्वीचं पाणी दूषित करा, तक्रार नाही. त्या पृथ्वीचं ध्वनी दूषित करा, तक्रार नाही. तिथला वायू दूषित करा, तक्रार नाही. प्रत्येक पावलाला पृथ्वी तुम्हाला क्षमा करते. आणि मला सांगा ना, तुम्ही जन्माला आल्यापासून ज्या पृथ्वीवरती राहता त्या पृथ्वीला भाडं किती देता? आतापर्यंत पावत्या दाखवताय का? ही पृथ्वीला दिलेलं रेंट आहे. तुमचं जे रेंट आहे ना ते नगरपालिकेला जातं, पृथ्वीला नाही. घरपट्टी हे बघा लक्षात तुमच्या, ही पृथ्वीची नाही नगरपालिकेची आहे. घरपट्टी तुमची पृथ्वीची कुठे आहे? अहो साध्या, आता तुम्ही इचलकरंजीतली लोक आहात, बऱ्याच जणांना भाड्यानं राहावं लागतं. हो, मराठी भाषा आहे. भाड्याच्या घरात राहता की नाही बरेच जण? मराठी भाषा कळते का तुम्हाला? एखादा जर भाड्या असेल तर त्याच्या घरात राहणं म्हणजे काय? भाड्याच्या घरात राहता तुम्ही. हो, मराठी भाषा आहे बाबा. मग भाड्याच्या घरात राहिल्यानंतर 1 महिना झाला की तो भाड्या तुमच्याकडे भाडं मागायला येतो की नाही? खरं सांगा बरं, असं होतं की नाही? मग भाड्याच्या घरात राहिल्यानंतर जर भाडं मागायला येत असेल 1 महिन्यात, तर तुम्ही 60, 70, 80 वर्षात तुमचा शेवटच्या श्वासापर्यंत या पृथ्वीवरती हवं तसं जगता. कधीतरी पृथ्वी तुमच्या समोर येऊन उभी राहिली का? बाबा एवढे दिवस तू फुक्कट राहतोस, 1000 रुपये तरी दे मला.
नाही, क्षमा आहे. या जगातली 1 नंबरची क्षमा त्याला पृथ्वी म्हणतात. 2 नंबरची क्षमा त्याला संत म्हणतात. संतांच्या सारखी क्षमा कोण करतं रे बाबा? किती संतांनी क्षमा करावी? मी म्हणतोय ना, संतांनी क्षमा केली म्हणून आज हा मंडप उभा आहे. आईनं क्षमा केली म्हणून वाघमारे परिवार उभा आहे. का चुका झाल्या नसतील का त्यांच्याकडून लहानपणापासून ते आतापर्यंत? पण प्रत्येक चूक पोटात घातली ही सगळ्यात मोठी महत्वाची. संत क्षमा करतात. विचार करा ना जरा, तुकोबारांचा विचार करा. समाजानं पोटात अन्न पडू दिलं नाही. ज्ञानोबारांचा विचार करा, पोटात अन्न नाही. तुकोबारांचं तरी किती विशेष आहे. पोटात अन्न नाही, घरात मान नाही, गावात फक्त अपमान, तरी डोंगरावरती म्हणतात सुंदर ते ध्यान. हे कॉन्सन्ट्रेशन क्षमेमुळे त्यांना मिळालेलं आहे. लक्षात घ्या, क्षमा करतात ना ते. ज्ञानोबारांचा विचार करा. अरे ज्ञानोबारांची छोटस रूप आठवाना आळंदीतलं. एखादं 4-5 वर्षाचं बालक, कुरळे केस, चेहऱ्यावरती शस्त्र सूर्याचं तेज, अंगावरती भगव वस्त्र आणि एवढ्या एवढ्या छोट्या इटुकल्या पावलांनी आळंदीमध्ये पावलं टाकत एखाद्या दारात जायचं आणि मधुकरी भिक्षाम देही म्हणून हाक मारायची. आणि त्या बारक्या बाळाला 4-5 वर्षाच्या बघितलं की त्या घरातल्या माय माऊलीने खडाखड दरवाजे बंद करून घ्यावेत. पोटात अन्न पाडू दिलं नाही ज्ञानोबारांच्या. कुठेतरी एखादं पीठ मिळत होतं. जोडीमध्ये कुठेतरी एखादं पीठ मिळायचं आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबाराय जाताना एकदा ज्ञानोबारायांना भेटले विसोबा खेच. आणि विसोबाने विचारलं, कुठला चाललायस रे? आळंदीत का आलास? ज्ञानोबारायांनी सांगितलं, मधुकरी घ्यायला आलोय. कुठे आहे मधुकरी? हे बघा. काय आहे त्याच्यात? पीठ आहे. त्या विसोबा खेचरांनी ती झोळी घेतली, फाडली आणि ते सगळं पीठ खाली मातीत टाकलं. सगळं पीठ मातीत टाकलं. बरं, त्या मातीतलं पीठ वरचं उचलून घेता येईल म्हणून शेवटी त्या विसोबा खेचरांनी आपल्या पायानं ते अन्न, ते पीठ मातीत कालवलं. आणि मग कल्पना करा, अशा वेळेला ज्ञानोबारायांना किती राग यावा सांगू. योगियांचे राजे आहेत ते, ज्ञानियांचे शिरोमणी आहेत ते, साधकांचे मायबाप आहेत ते, जगाची माऊली आहेत ती. त्यांनी फक्त नजर वर केली असती तर विसोबांना कायमचा विसावा मिळाला असता. बरोबर ना? हो. पण लक्षात ठेवा, नजर वर नाही केली, माफ केलं. अजून सांगू का? क्षमा केलं. अजून सांगू का? ज्या विसोबा खेचरांनी पोटात अन्नाचा कण पाडू दिला नाही, त्याच विसोबा खेचरांना नामदेव महाराजांचे गुरु बनवलं. हा अधिकार दिला, याचं नाव क्षमा आहे. याचं नाव क्षमा आहे. किती मोठा गुण आहे. ज्या अजून तुम्हाला सांगू लेटेस्ट, ज्या आळंदीनं ज्ञानोबारायांना बहिष्कृत केलं, ज्या आळंदीनं ज्ञानोबारायांना तिरस्कृत केलं, ज्या आळंदीनं ज्ञानोबारायांना घरातून बाहेर, गावातून बाहेर काढलं, तीच आळंदी आज ज्ञानोबारायांच्या नावावर जगते. हा ज्ञानोबारायांचा क्षमा नावाचा पराक्रम आहे. आणि क्षमा शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला. क्षमा म्हणतात कशाला? ऐका, क्षमा म्हणतात कशाला? प्रतिकार करण्याची शक्ती असताना देखील प्रतिकार न करणे, याला क्षमा म्हणतात. हे क्षमेचं डेफिनेशन आहे. आणि संत या क्षमे नावाच्या बेसवरती उभा आहे. प्रमाण देऊ. प्रमाण असं आहे, संत तोच जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या हृदयात दया आहे त्याला संत म्हणतात. ज्याच्या हृदयात क्षमा आहे त्याला संत म्हणतात. ज्याच्या हृदयात दया आहे त्याला आई म्हणतात. आणि ज्याच्या हृदयात क्षमा आहे त्याला आई म्हणतात. ही 2 पात्र एकत्र चालतात. म्हणून लेकुराचे हित आईचं वर्णन आणि सिद्ध केलं जातं ते संतत्व. विठोबा हरी विठ्ठल श्री तिसरं तत्व. आणि त्या तिसऱ्या तत्वाचं क्षमेचं नाव आहे आई. आई हे तिसरं तत्व आहे. लक्ष देऊ नये का? क्षमा आई जेवढं करते. मी पहिलं तत्व सांगितलं पृथ्वी, मी दुसरं तत्व सांगितलं संत, आणि मी तिसरं तत्व सांगतो आई. आता तुम्ही प्रत्येकाने आपल्या आईला आठवा. तुमच्याकडून चुका झाल्या नाहीत का? त्यांनी क्षमा केलं नाही का? मी महाभारतातली कथा तुम्हाला सांगतो. महाभारतामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र मारले. कोणी? अश्वत्थाम्याने मारले. अश्वत्थाम्याने मारले. 5 पुत्र मारले. एका आईची पोटची 5 पुत्र ॲट ए टाइम, एकाच वेळेला, एका रात्रीत
कापली जावी, धडापासून मुंडकं वेगळं केलं जावं. त्या आईचा आक्रोश आणि त्या आईच्या वेदना किती असतील या फक्त आईच्या हृदयाला कळतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, आम्हाला नाही कळायचं. आक्रोश. त्या द्रौपदीनं अर्जुनाकडे बघितलं आणि धिक्कार केला. त्या गांडीव धनुष्यधारी अर्जुनाचा धिक्कार, सवामन हातामध्ये गदा घेणाऱ्या त्या भीमाचा धिक्कार, धर्म आचरणाने चालणाऱ्या त्या धर्माचार्य युधिष्ठिराचा धिक्कार, नकुल आणि सहदेव यांच्या सौंदर्याचा धिक्कार, पाचही आपल्या पतींचा धिक्कार केला आणि सांगितलं तोपर्यंत मी अन्न घेणार नाही जोपर्यंत तो अश्वत्थामा माझ्या समोर उभा राहणार नाही. आता पाच होते त्यांना बघितलं की लोक गार व्हायचे. ते का बार मध्ये जाणारे होते का? पाच होते. अरे अर्जुनानं पाऊल टाकलं आणि अवघ्या 3 दिवसामध्ये अश्वत्थामाला द्रौपदीच्या समोर उभं केलं. आता काय असतं, एखादा आडमुठा असतोच एखादा आडमुठा. फॅमिलीमध्ये एखादा तरी आडमुठा असावा. लक्षात घ्या. सगळ्या सॉफ्ट असल्यावर मग वरनं बुलडेजरच फिरेल सगळ्यांचं. एखादा आडमुठा असला की मग प्रोटेक्शन मिळतं परिवाराला. लक्षात घ्या. गंमत अशी झाली, भीमानं गदा काढली आणि त्या अश्वत्थाम्याला बघितलं, आता तुझा मुंडकं आणि तुझा धडच सगळं चेंदामेंदा करतो. कृष्ण तिथेच होते. म्हटले थांब, एवढ्या लवकर शक्ती प्रदर्शन नको, जरा थांब. त्यावेळेला भीमानं उत्तर दिलं होतं, देवा मला थांबू नका तुम्ही, मी याला सोडणार नाही. अरे पण ज्यानं गुन्हा केला आणि ज्याच्या बाबतीत गुन्हा केला ती शांत आहे, तू का बोलतोस? शास्त्र असं सांगतं, गुरुर्वो वा बालवृद्धो वा ब्राह्मणानां बहुश्रुतम अतताई मायातम हन्या देवान विचारे. महाभारतातला श्लोक आहे. महाभारत सांगतं, भीमा कृष्णाला सांगतो, गुरुर्वो वा बालवृद्धो वा, एखादा गुरु असला पण अक्षम्य गुन्हा घडला तर त्याला दंड द्या. एखादा बालक असेल पण अक्षम्य गुन्हा घडला तर त्याला दंड द्या. एखादा वृद्ध असेल पण अक्षम्य गुन्हा घडला तर त्याला दंड द्या. एखादा ब्राह्मण असेल पण अक्षम्य गुन्हा घडला तर त्याला दंड द्यावं. आणि एखादा बहुश्रुत असला, विद्वान असला तरी त्याला दंडित करावं. आणि ते पण देवाला आणि शास्त्राला न विचारता त्याला त्वरित दंड द्यावा, हे महाभारत सांगतं. आणि तेच मी करतो. कृष्णा सांगितलं, पण तरी देखील कृष्णानं, आता कृष्ण असतो ज्याच्या श्वासातून शास्त्र बाहेर पडलं त्याला शास्त्र भीम शिकवत होता. तो म्हटला, भीमा तुझं सगळं बरोबर आहे, तुझं पाठांतर आहे, मी शास्त्राची मूर्ती आहे. लक्षात घ्या, तू फक्त पाठ करून आलायस. ऐक, शास्त्र असं सांगतं, दंड निश्चित करावा, पण त्याचा विधान आहे की ज्याच्या संबंधित गुन्हा झाला तो दंड त्याने द्यावा. हे पुढचं तुला पाठांतर नाहीये, कीर्तनकारासारखं असं आहे. लक्षात घ्या, तेवढंच पाठ आहे ना ते. मग गंमत अशी झाली, भीमाने गदा पाठीमागे घेतली आणि द्रौपदीकडे सर्वांचं लक्ष लागलं. आता द्रौपदी काय बोले, आता तरी उठेल. अरे अर्जुनाचा धनुष्य घेईल की भीमाची गदा घेईल, नकुल सहदेवाची तलवार घेईल की काय घेईल, आणि एखाद्या मस्तकापासून ते धड वेगळं करेल. राग कसा करेल? ज्यानं 5 पुत्र मारले त्याला दंड कोणता देईल? पण त्या महाभारतातला द्रौपदीच्या मुखातला श्लोक आहे, तिथं आई कळते. ती द्रौपदी काय म्हणते माहितीये का? मुंचताम मुंचताम एष गौतमी पुत्र अतः. फार गोड वर्णन आहे. मुंचताम संस्कृत आहे. मुंचताम म्हणजे सोडा सोडा, या गौतमी पुत्राला सोडा. द्रोणाचार्यांची पत्नी गौतमी आणि अश्वत्थाम्याची आई गौतमी, सोडा. धक्काच बसला. म्हटले सोडा? हत्ता तर पकडून आणलाय आणि सोडा? मग सोडायचंच होतं तर पकडायचं कशासाठी? मग त्यावेळेला उत्तर दिलं, पतिदेवानं सांगितलं, हा पुत्र तुमच्या गुरुचा आहे आणि तुम्ही स्वीकार केलेला आहे. मी पार्थ द्रोणाचा केला, मला पार्थ द्रोणाचार्यांनी बनवलं. हा गुरुपुत्र आहे. नंबर 2, हा गौतमी पुत्र आहे. शब्द बघा, गौतमी पुत्र, याचा अर्थ एका आईचा मुलगा आहे. आणि माझी 5 मुलं मिळाल्यामुळे माझ्या हृदयाला होणाऱ्या वेदना अश्वत्थामा मेला तर गौतमीला होतील. आणि एका आईचं हृदय दुसऱ्या आईला दुःख देऊ शकत नाही, याला क्षमा म्हणतात. लक्षात ठेवा, ही क्षमेची मूर्ती. जरा आठवा ना तुम्ही, तुमच्या घरामध्ये देखील क्षमा असेलच ना केली. एक छान उदाहरण देतो तुम्हाला. गमत अशी झाली, राहुल दादा, एक पोरग इचलकरंजीतलंच शिकत होतं, पण तेवढं काही फास्ट नव्हतं.
निकाल लागणार होता आणि गंमत अशी झाली की निकाल आणायला स्कूलमध्ये गेले. आई आपली पूर्वीचा काळ, ती चूल, त्या चुलीमध्ये जाळ, ते आपलं भाकरी बडवायचं काम चालू होतं. आता कोणी भाकऱ्या बडवत नाही. भाकरी बडव म्हटलं तर बायकोच नवऱ्याला बडवायला उठते. आता लोक गंमत अशी आहे. तर ती गंमत झाली. ते पोरगा गेलं ते आणायला. निकाल लागला आणि त्या मुलाच्या लक्षात आलं आपले 2 विषय गेलेत. आता काय करायचं? ते पळत पळत आलं. आईनं बघितलं. आता आई तिथं आपलं तोंडामध्ये, नाकामध्ये, डोळ्यामध्ये धूर जात होता. ती फुकणीनं फुकत होती. पूर्वीचा काळ महिला मंडळींना माहिती असेल. आता घरोघरी मातीच्या चुली ही म्हण इतिहास जमा झाली. आता घरोघरी शेगड्या असा आलेला आहे. पूर्वीची ती चूल आणि ती फुकणी असायची. पण चुली बंद झाल्यामुळे ती फुकणी सध्या शिवीत येऊन बसली. फुकणी लक्षात येत. ती फुकणी शिवीत आली. जागा बदलली तिने. काम तेच आहे, एखाद्याला फुकून द्यायचं आणि पेटवायचं काम. काय आहे? काम तेच करते ती. लक्षात घ्या. मग गंमत अशी झाली, ती फुकत बसली होती. तेवढ्यात ते पोरगा आलं आणि आईने विचारलं, अरे बाळ्या, आज तुझा रिझल्ट निकाल लागणार होता, लागला का? ते म्हटलं, आई लागलाय, पण जरा लागण्यासारखाच लागलाय. म्हटले काय, दाखव तरी. त्या आईनं बघितलं. 2 विषय गेले होते. आई म्हटली, डोंट वरी, काळजी करू नको. आई, मला तुझी अजिबातच काळजी नाही, पण जे 1-2 तासांनी येणारी काळजी त्यांची वाटते मला. त्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम जर फारच उतू आलं तर माझाच कसं होईल. पप्पा ऑफिसवरून येणार आहेत, निकाल लागणार आहे म्हणून लवकर. काय कॉन्फिडन्स असतो आईचा. आईचं मातृत्व लक्षात घ्या. आई आश्वस्त करते त्या बाळाला आणि म्हणते, बाळ्या खाजगी कान झोप, मी बघते त्यांना. काय कॉन्फिडन्स. हा शब्द फार डेंजर आहे बरं का. मी बघते त्यांना. हा तुमच्या माघारी बोललेला शब्द आहे प्रत्येकाच्या घरात. बर हो, ऐकायचं असेल तर लपून ऐका. मी बघते त्यांना. ते झोपले ना खाजगी कलर, रिलॅक्स. आईनं आश्वस्त केलेलं आहे. रिलॅक्स. आईनं आश्वस्त केलं ना बाबा. म्हणून मी नेहमी म्हणतो, संत आणि आई या दोघांच्यातला एकसारखेपणा काय आहे सांगू. त्या लहान मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला की बाळाचं रडणं थांबतं, आणि संतांनी डोक्यावरून हात फिरवला की जीवाचं दुःख थांबतं. ठेवून या हात कुरवाडीला माता, सांगितली चिंता न करावी. त्या आईनं सांगितलं, चिंता करू नको, मी बघते त्यांना, तू झोप. ते जाऊन झोपलं ना. हे आले तावात तावानं MIDCतून. तावात तावानं आले. कुठे आहे बाळ्या? झोपलाय. रिझल्ट कुठे आहे? टेबलावर आहे. आता ती दमदारच होती. शहापूर आणि कोरोची बाउंड्रीवरची होती ना. टेबलवर ठेवलाय. म्हटलं बर. गेलं तावा तावानं. ऑफिसची बॅग एकीकडे, बूट बीट एक काढलं, एक राहिलं. पहिला आता पोराचा निकाल. हो, पोराचा निकाल ते काढलं, रिझल्ट, आणि 3 विषय गेलेले बघितले ना. असं बीपी वाढली त्याची. त्या बाईला बोलायला लागलं, मूर्ख आहेस तू, तुझ्यामुळे झालं, तुझ्या लाडामुळे झालं, तू नेहमी असं करतेस, तू त्याला चढवून ठेवते, डोक्यावर मिरवाटा लागलं. बघ किती विषय गेले, अर्धे विषय गेले. ती ऐकली, कारण कीर्तन ऐकायची सवय होती कीर्तनात बोलून. पण कीर्तन झालं तेव्हा मग म्हटली, अहो एक काम करा ना, फार बोलला, भूक लागली असेल, पण जेवायच्या आधी तो जे मार्कलिस्ट आहे त्याच्यावर नाव कोणाचं आहे बघा. आणि त्यानं वर नजर टाकली तर तो त्याच्या 10वीचा निकाल होता. लक्षात येत, त्याच्या 10वीचा निकाल. ती म्हणते, बाई माझ्या पोराचे तुमचे 3 विषय गेलेत, माझ्या पोराचे 2च गेलेत. 1 पाऊल पुढे आहे माझं पोरग, बोलायचं नाही. प्रेम करते, वाचवते, क्षमा करते. आणि तुम्हाला सांगू का, लग्न झालेले ना, मेडिकल सायन्स सांगतं की पुरुषाच्या बॉडीमध्ये 1.5 लाख नसा असतात, पण कोणती नस कधी आणि कुठे दाबायची फक्त बायकोला माहिती असते. लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी कशासाठी सांगतो की मातृत्व ढाल बनून येतं वाचवण्यासाठी. कधी कधी क्षमेवर पांघरून टाकतं, वाचवतं. पण वाक्य लक्षात ठेवा, तसंच ते जगवतं देखील. म्हणून एक शेवटचं सांगू का तुम्हाला, जास्त लांबवत नाही, पण जिथं जिथं हित आहे तिथं तिथं प्रत्येक हित करणाऱ्या घटकाला आई नाव दिलेलं आहे. या संत वाङ्मयामध्ये बघा ना तुम्ही, या जगात हित करणारा 1 नंबर कोण असेल तर त्याला श्रुती म्हणतात, त्याला वेद म्हणतात, त्याला आई नावाची उपमा दिली.
अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा आई. नंबर 2, तुमचं हित करतात ते संत करतात. मग संतांना देखील आई म्हटलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. नंबर 3, या संपूर्ण पृथ्वीवरती हित करणारा तिसरा घटक आहे त्याला देव म्हणतात. मग देव हित करतो म्हणून त्या देवाला आई म्हटलं. विठ्ठलामुची माता. ऐका, चौथा घटक आहे गाय आमचं करते कल्याण म्हणून गाईला देखील काय म्हणतात? गोमाता हे निधान तेने सर्व साधिले साधन. नाथांची ओवी आहे. गोमाता. 5वं हित करते त्याला पृथ्वी म्हणतात आणि त्या पृथ्वीला आपल्या मराठी साहित्यात म्हणतात धरणी माता. 6वं हित करते ती विद्या आणि त्या विद्येलाही काय म्हणतात? विद्या माता. या जगामध्ये हित करणारे जेवढे घटक आहेत त्या समस्त घटकांमध्ये सर्वांना आई म्हटलं जातं. ही मातृत्वाचा पराक्रम आहे आणि तोच फक्त संतत्व सिद्ध करू शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित फक्त कोण जाणत? जाणे माऊलीचे चित्त 80 कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मधली चाल होईल आणि त्याच्या पुढचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे ते आपण अवश्य ऐका. याच लेकुराचे हित लेकुराचे हित झाले माऊली जाणे माऊली जाणे
पाहिजे हो पार सर्वांनी टाळ्या वाजवा, भगवंताचं नाव घ्या. हा तरी थोडासा वेळ आहे आपल्याकडे. वेळेत कीर्तनावरील काळजी नसावी, पण या कीर्तनाचा उद्देश मातृत्वाचा गौरव आहे. एक जाता जाता सांगेन, एखादी व्यक्ती निघून गेली की शास्त्रामध्ये नवश्राद्ध घालायची पद्धत आहे. नवश्राद्ध प्रत्येक दिवशी श्राद्ध घालावं लागतं. गेल्यानंतर प्रत्येक दिवशी 10व्या दिवशी नवमिश्र श्राद्ध असतं. म्हणजे 9 दिवस जर तुम्ही श्राद्ध घालू शकला नाही तर 10व्या दिवशी पिंडदानाच्या वेळेला 9 दिवसाचं 10व्या दिवशी भरून काढलं जातं. आणि एखादी व्यक्ती निघून गेली की त्या जागेवरती त्याचा जीव घुटमळतो, गरुड पुराण सांगतं. आणि घुटमळणाऱ्या जीवाला पुढच्या प्रवासासाठी काय असतं, एखादी आई जर असेल ना, लांब दूरवर जाणाऱ्या मुलाला 9 दिवसाच्या प्रवासात रोज खायला देऊ शकत नाही, म्हणून त्याच्याकरता काहीतरी त्या दशम्या वगैरे माहिती आहेत ना तुम्हाला, काहीतरी चुडा चकली वगैरे बनवून देतात. अगदी तसंच नाही आम्हाला 9 दिवस, मग 10व्या दिवशी त्याच्या प्रवासाकरता आपण देतो. 12 महिने प्रवास चालतो त्या जीवाचा. आणि 12व्या महिन्यामध्ये 10 टप्पे, प्रत्येक महिन्याला तो जीव आराम करत असतो, विश्राम करत असतो. आणि 12व्या महिन्याला तो यमलोकामध्ये जातो, तिथे त्याचा हिशोब होतो आणि तिथून पुढे त्याला अवयव मिळतात. ती चांगली अवयव मिळावीत म्हणून पिंडदान केलं जातं. आणि हा प्रवासून यमलोकात जातो, त्या वेळेला आमचा आणि त्या जीवाचा संबंध असतो, अजून असतो. पण पहिलं वर्ष श्राद्ध घातलं की त्या वेळेला आमचा आणि जीवाचा कायमचा संबंध तुटतो आणि जीव त्याच्या पुढच्या गतीला प्राप्त होतो, आपण त्याच्यातून मोकळे होतो. या संपूर्ण वर्षभरामध्ये 84 वेळा श्राद्ध घालावं असं शास्त्र सांगतं, गरुड पुराण. पण आता 84 वेळा कोण घालणार बाबा? त्याच्यामुळे किमान 3 घालावेत. त्याच्यातलं एक अक्षय तृतीयाला, एक पितृपक्षामध्ये आणि एक ज्या तिथीला गेले त्या तिथीला श्राद्ध घालावं असं नियम आहे. मग पहिलं श्राद्ध घातलं की त्यांचा आमचा काही संबंध राहत नाही. पण मानवता आणि माणुसकी असं सांगते, पहिलं श्राद्ध झाल्यानंतर 3रं पुण्यस्मरण या वाघमारे परिवाराने का केलं, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, श्राद्ध घालणं हे कर्तव्य आहे आणि स्मरण करणं हे प्रेम आहे. लक्षात घ्या. म्हणून पुण्य स्मरण आहे
आजचं श्राद्ध नाही, आजचं काय आहे? पुण्यस्मरण आहे, की ज्यांच्या स्मरणाने पुण्य प्राप्त होतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. फार गोड वर्णन आहे. बरं, त्यांचं स्मरण का करावं? कारण जेवढं काही वाघमारे परिवाराला मिळालं ना, ते सगळं शोभा काकूंनी दिलेलं आहे. आता वाघमारे परिवाराला मी विनंती करतो, ऐका. एखादी आई आपल्या मुलाला देते काय काय? नंबर 1, आई देते पहिल्यांदा दूध. आईचं पहिलं दातृत्व आहे दूध, आणि प्रत्येक आईनं आपल्या मुलाला दूध पाजवलंच पाहिजे. पण रबरी बुचानं दनादन कुठल्या देशी गाईचं नाही, स्वतःच. कारण दूध हे आईचं असं दान आहे, श्रेष्ठ दान, दुग्धदान. त्या दुधाची ताकद काय, त्या दुधाची किंमत काय? रामायणामध्ये चला तुम्ही, मी फार वेळ घेत नाही, पण एक 5 मिनिट चालेल ना? 5-10 मिनिट. गौरव त्यांचा हा कार्यक्रम, हे पुण्य, हे कीर्तन, या कीर्तनाचं समस्त पुण्य, या कीर्तनातून अन्नदानातून मिळणारं समस्त पुण्य आपण शोभा काकूंच्या पुढच्या प्रवासाला देतोय वर्षानुवर्षे, हे लक्षात ठेवा. पहिलं दातृत्व दुधाचं. गंमत अशी झाली, ज्या वेळेला रामायणाचं युद्ध संपलं आणि सगळे अयोध्यामध्ये आले, त्यावेळेला मारुतीरायनं आपली आई आठवली आणि मारुतीराय म्हणायला लागले, रामा देवा, प्रभू अंजनी मातेला भेटून येतो. याच्यात एक तत्व आहे, रामायणानं असं सांगितलंय, तुम्ही कोणताही पराक्रम करा, पण आयुष्यातल्या पडलेल्या प्रत्येक पावलानंतर मागं फिरून आईची आठवण येणं हे कर्तव्य आहे. आठवण आली पाहिजे. एवढा मोठा पराक्रम मारुतीरायांनी गाजवला, पण आपल्या आईला विसरले नाही. आईचं दर्शन घेऊन येतो. प्रभू रामचंद्र म्हणाले, तूच कशाला जातोस, मी येतो ना, तुम्ही नका येऊ. का? कारण तिथे गेल्यानंतर अंजनी माता विचारेल युद्ध कसं झालं, आणि युद्धाचं वर्णन करता करता तुम्ही बोलाल की या मारुतीरायमुळे मला रावणाला मारता आलं, आणि तेच माझ्या अंजनी मातेला कळायला नको आहे की रावणाला तुम्ही मारला, हे अंजनी माता सहन करू शकत नाही. पण कुठेतरी शब्द घेतला की बोलणार नाही, आणि माझ्या मारुतीरायनं विशाल रूप धारण केलं, खांद्यावरती रामाला बसवलं आणि ऋषमुख पर्वतावरती अंजनी मातेच्या कुटीकडे गेले. अंजनी मातेनं बघितलं, आपल्या लेकराला बघितलं आणि आपल्या देवाला बघितलं. दंडवत घालणार की रामानं थांबवलं, माते थांबा. जगाचा मालक जरी असला तरी आईच्या समोर कधीच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, आणि आई मात्र त्याच्या समोर नतमस्तक होत नाही. तुम्ही थांबा. दंडवत घातलं, मिठी मारली कडकडून मारुतीरायांना. एखादं लेकरू एवढ्या मोठ्या युद्धातून आल्यानंतर कसं वाटेल हो? आलं ना ते परत, कडकडून मिठी मारली आणि भोजनाकरता बसले. भोजन झालं, जेवण झालं, गप्पा मारण्याकरता बसल्यानंतर सहज अंजनी मातेनं विचारलं, युद्ध कसं झालं? आता माणूस सांगायला लागला की काय सांगतो, त्याला काही वेळ काळ आहे? तसा मला वेळ काळ आहे, पण काही कीर्तनकारांना कळत नाही. सांगायला लागलं की सांगतच जातात. समजायचं तारीख फार दिवसातनं मिळालेली आहे. गंमत अशी होते की मग ते सांगायला सुरुवात केली, आणि रामानं सांगता सांगता सांगितलं, मारुतीरायांच्यामुळे युद्ध जिंकलो, या मारुतीरायने तर लंका जाळली, या मारुतीरायने तर प्रभू त्या रावणाचा कॉन्फिडन्स लो केला, या मारुतीरायानं माझा संसार वाचवला, या मारुतीरायानं सीतेचा शोध लावला, या मारुतीरायानं द्रोणागिरी पर्वत आणला, या मारुतीरायानं अहिरावण महिरावण राक्षसांना जमिनीत केलं, आणि याच हनुमंतामुळे मी रावणाला मारू शकलो. जे बोलायचं नव्हतं ते बोलून गेले की तार दिशा अंजनी माता उभ्या राहिल्या आणि म्हटले, देवा आपण काय बोलताय? मारुतीला आपण मारला, रावणाला आपण मारला की मारुतीने मारलं? मान खाली घातली आणि सांगावं लागलं, रावणाला मी मारलं, मारुतीरायांच्या मुळे नाही मान्य. तार दिशी उठली आणि मारुतीरायांचा धिक्कार केला. अरे धिक्कार आहे मारुती, मी तुला माझ्या दुधानं पोचलंय, मला दूध सांगायचं. अंजनी मातेच्या दुधात इतकी ताकद होती की ऋषमुख पर्वतावर अंजनी मातेच्या दुधाचा थेंब पडला होता, तर अक्षरशः त्या समस्त पर्वताचा कडा चिरत गेला होता. हे दुधाचं सामर्थ्य होतं, आणि त्या अंजनी मातेनं सांगितलं, माझ्या दुधानं तुला पोचलंय. 100 रावणाला बेची राख करण्याची ताकद मारुती तुझ्यात असताना माझ्या प्रभूंना कष्ट उचलावे लागले, धिक्कार आहे तुझा. हे रामायणातले शब्द आहेत. अंजनी मातेचा तो प्रसंग बघा, अरण्यकांडा लंकाकांडा नंतर येतो तो कांड, उत्तरकांडामध्ये त्याचं उत्तर आलंय. मी कशासाठी सांगतो, अंजनी मातेला स्वतःच्या दुधाची ताकद माहिती होती. आणि वाक्य परत एकदा ऐका, संत प्रमाणातून सिद्ध करतो, मारुती बनले कुणामुळे? बापामुळे नाही. माफी मागून बोलतो बापांची, बापामुळे नाही, अंजनीच्या तपासाठी
महारुद्र आले पोटी. आईचं तप मारुतीचं सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपण कधीतरी विचार केला पाहिजे, आईचं पहिलं दान कोणतं? दुधाचं दान. आईचं दुसरं दान कोणतं? अस्थिदान. शरीरातली हाडं हे आईचं दान आहे. आईचं तिसरं दान रक्तदान. शरीरात खेळणारं सळणारं पळणारं रक्त हे आईचं दान आहे. आणि वाक्य ऐका, वाघमारे परिवारांनी तिसरं पुण्य स्मरण का ठेवलं? कारण त्यांचा संकल्प आहे, ज्यानं रक्त दिलं त्याचं रक्त शरीरात पळतंय तोपर्यंत आईचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होत राहणार. ज्यानं रक्त दिलं त्या रक्ताला कसं विसरता येईल सांगा ना तुम्ही? ज्यानं हाडं दिली ती हाडं जोपर्यंत आहेत तोपर्यंत कसं कोलमडून पडता येईल? ज्यानं दूध पाजलं त्या सामर्थ्यानं आम्ही उभं राहिलो त्याला कसं विसरता येईल? आईचं चौथं दान संस्काराचं दान आहे. आई संस्कार देते. बऱ्याच माता माऊलींचा प्रश्न असतो, या वाघमारे परिवाराकडे अवश्य बघा. कारण प्रश्न असा असतो, पोरं आमचं ऐकत नाहीत. प्रश्न काय आहे? पोरं आमचं ऐकत नाहीत. गीता त्याला उत्तर देते. माझ्याकडे काही पुण्यामध्ये माणसं येतात, मुलं माझं ऐकत नाहीत. एक सांगू का? गीतेनं उत्तर दिलंय, यद्यताचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः यद् यद् आचरते श्रेष्ठस. जसं जसं तुम्ही आचरण करता तसं तसं मुलं वागतात. जर मराठीत अजून शुद्ध बोलू का? मुलं तुमची श्रवणीय नाहीत, तुमची मुलं अनुकरणीय आहेत. कळलं? तुम्ही जे बोलाल ते मुलं ऐकत नाहीत, पण तुम्ही जे कराल ते मुलं केल्याशिवाय राहत नाहीत. हे सूत्र या परिवारात आहे. शोभा काकूंनी सांगितलं असतं, बाबांनो माझ्या जाण्यानंतर 3 वर्ष का होईना पण माझं पुण्यस्मरण कीर्तनाने करा, तर मी सांगतो कदाचित वाघमारे परिवारानं केलं नसतं. पण शोभाताई बोलून दाखवल्या नाहीत. शोभाताईंनी 18 वाऱ्या करून दाखवल्या, म्हणून कीर्तनाचा हा पराक्रम. कीर्तन त्यांच्या बोलण्यामुळे नाही, कीर्तन त्यांच्या जगण्यामुळे तयार आहे. हे जर तिसरं पुण्य स्मरण आहे ना, त्याला ज्ञानोबारांच्या ओवीचं बळ देऊ का? ये तो वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती. म्हणून मी नेहमी म्हणतो, मुलांनी कसं वागावं याच्याकरता पालकांनी तसं जगावं. हो, काही मुलं मला नवल वाटतात. मला सांगा, या पुरुष वर्गात तंबाखू खाणारे किती आहेत? मला वाटतं न विचारलेलंच बरं. लक्षात घ्या. बर, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या मुलांनी तंबाखू खावं? वाटतं का? नाही वाटत. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? मुलांना तंबाखू खाऊ नको हे म्हणावं का आपणच त्यांच्या समोर चोळू नये? पण आपल्याकडे फार गंमत असते, बाळ्या तंबाखू नको खाऊ. येतं का लक्षात? ते त्याच्या बापाच्या नाही ऐकल का? हो, नाही ऐकत. त्याच्या समोर तुमचं विश्व आहे, तुम्ही विश्व आहात त्या बालकाला. म्हणून तुम्ही काय संस्कार देता ते अत्यंत महत्वाचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ पळत चाललेली आहे. 9:15 मी शिवरची चाल देतो, 5 मिनिटं आहेत. ऐका लक्ष देऊन. पहिलं दान दुग्धदान, दुसरं दान अस्थिदान, तिसरं दान रक्तदान, चौथं दान संस्काराचं दान. हे चौथी गोष्ट आहे. लक्षात घ्या. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, कैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि आता अजून थोडस पुढे ऐका, मी लक्ष देऊन 1-2 मिनिटं फक्त. या अभंगातलं एक रहस्य आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊली कोणाला म्हणतात? आणि नंबर 2, 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. मी तुम्हाला सांगू का, या जगात कळवळ्याची जात फक्त दोघांची. देवाची जात कळवळ्याची नाही. हो, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनांची संवारी, त्याची कळवळ्याची जात नाही. कळवळ्याची जाती फक्त दोघांची. एक पहिली कळवळ्याची जात संतांची, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि दुसरी जात आईची. आणि अजून तुम्हाला सांगू का, करी लाभावीन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारी फक्त आई असते. अजून तुम्हाला सांगू, जरा स्पष्ट बोलतो वाघमारे परिवाराकरता. तुमची बायको, जे 3 भाऊ आहेत ना, गणेश दादा, राजेश दादा
आणि योगेश दादा. नाव कोणी ठेवलंय माहित नाही, पण प्रत्येक नावात ईश मात्र आहे हे नक्की. ईश मात्र आहे, ईश्वर. हो, गणेश हे नाव गणपती रायांचं, राजेश हे नाव विष्णूचं, लक्षात घ्या. आणि योगेश हे नाव शंकराचं. हे सूत्र त्यांनाही माहित नाही. एका घरात ब्रह्मा विष्णू महेशासाठी उभे आहेत, लक्षात घ्या. फार मोठी गंमत आहे. आता लक्ष देऊ नये का मी काय सांगतो. शोभा काकूंनी तुमच्यावरती प्रेम कधी करायला सुरुवात केलं माहित नाही, पण मी गणेश दादा, योगेश दादा, राजेश दादांना प्रश्न विचारतो, तुमच्या बायकोनं तुम्हावरती कधीपासून प्रेम करायला सुरुवात केली? ते म्हणतील अजून तरी काय कळलं नाही आम्हाला. पण एक वाक्य सांगू का, लग्नानंतर प्रेम करते ती बायको असते, जन्मानंतर प्रेम करतो तो बाप असतो, आणि जन्माच्या आधीपासून प्रेम करते ती आई असते. लक्षात. काय मोठी नवलाई आहे यांची. चेहरा बघून प्रेम करते ती प्रियसी असते, तो प्रियकर असतो. चेहरा न बघता प्रेम करणारी जगातली एकच तिचं नाव आई आहे. बघितलेलं नाही, गर्भात असताना प्रेम करते हो, अजून चेहरा माहित नाही. आणि चेहरा कसाही आला तरी जीव लावते तिला आई म्हणतात. काळ आलं तरी काय त्या आईची गोड कौतुक असतं. हो, नाकाचा पत्ता नसतो, पण आई म्हणते बघा माझ्या मुलाचं नाक कसं राघू सारखा, हो नाक तरी दिसतं का. ते काळा असो, शेंबडा असो, नकटा असो, तिच्या करता तो राजबिंड असतो. आई आहे, आईचं प्रेम बोलतं ते, आई बोलत नाही, ते प्रेम बोलतं. मी कशासाठी, लाभावीन प्रीती, मोबदला न घेता प्रेम करणारी फक्त आई. मोबदला घेऊन प्रेम करतो तो देव आहे. घेसी तेव्हा देसी, म्हणून देव आई बनत नाही, संत आई बनते. लक्षात. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट. म्हणून या कार्यक्रमाला मी विनंती करतो की हा सगळा परिवार माझ्याकडे लिस्ट आहे. मी थोडस या परिवाराच्या संबंधाने 2 मिनिटं. शोभा काकू यांच्या पाठीमागे त्यांचे वडील भारत गोवर्धन वाघमारे, मुलगा गणेश भारत वाघमारे, मोटार ट्रक गॅरेज आहे. सून मनीषा गणेश वाघमारे, नातू आदित्य गणेश वाघमारे, आणि दुसरे नातू विश्वजित गणेश वाघमारे. टोटल 7 मुलं आहेत, पैकी 5 जणांनी माळ घातलेली आहे. या 18 वर्ष केलेल्या तपश्चर्याचं फळ या परिवाराला मिळालेलं आहे. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या नातवांनी माळा घालाव्यात बाकीच्या महिला वर्ग, तर तुम्ही जरा वारी करावी मग म्हणावं. मुलगा दुसरा राजेश दादा, त्यांची पत्नी कविता राजेश वाघमारे, त्यांना 2 मुलं आहेत. म्हणजे शोभा काकूंचे 2 नातू, रितेश राजेश वाघमारे, रुपेश राजेश वाघमारे. त्याच्यानंतर योगेश दादा, मला वाटते सगळ्यात लहान आहेत ना योगेश दादा. त्यांची एक विशेषता आहे, आता राजेश दादा हे कापड व्यवसाय करतात. योगेश दादा, आता मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो, मंत्रालयात गेल्यासारखं वाटलं मला. आणि खुर्चीवर बसल्यानंतर मग काय वाटलं असेल हे न बोललेलं बरं. मला कीर्तनला का लवकर चोपदार आले असं वाटलं त्या खुर्चीत बसल्यावर. छान खुर्ची आहे, बसणारा लवकर उठणार नाही, त्याच्यामुळे कोणाला बसवू नका. योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र लोकाधिकारी समिती कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. म्हणजे कोणी जर तुमच्या मानव अधिकार आहे हा. लोन घेतलं, कर्ज घेतलं आणि विनाकारण तुमच्यावरती त्रास कोणी देत असेल लोन परतफेड करण्याकरता, त्यांच्या मर्यादेच्या बाहेर, तर त्यांना मनुष्यबळ आणि कायद्याचं बळ दिलं जातं, ह्युमॅनिटी दिली जाते. त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ही समिती पार पडते आणि त्याचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे योगेश दादा आहेत. एक फार मोठं कर्तृत्व उभं करतायत. त्यांना एक मुलगा आहे राजनंदिनी, नात आहे राजनंदिनी योगेश वाघमारे, आणि 2 मुलं आहेत, निरंजन योगेश वाघमारे, राजवर्धन योगेश वाघमारे. आता या परिवाराशी संलग्न 18 वर्षे यांनी पायवारी केलेली आहे. या परिवारात अजून एक व्यक्ती आहेत जे मला गाडीतून उतरल्याबरोबर ते मला दिसले, विनोद माळी, आणि एक आहे दगडू फरीद. विनोद माळी हे मला वाटतं देवीला हार घालत होते ना, प्रत्येक पौर्णिमेला असं काहीतरी आहे ना, पण त्यांनी दुसरा हार
शोभा काकूंना घालायला सुरुवात केली. मला वाटतं देवीला हार घातल्यानंतर कदाचित त्यांची हार होत होती. शोभा काकूंना हार घातल्यापासून त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार. हो, कारण जिनं जगून दाखवलं ते मूर्तिमंत पाहिलेलं डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी अनुभवलेलं मातृत्व, त्या मातृत्वाला ते हार घालतात, तो त्यांचा गौरव आहे. आणि या सर्वांचं कर्तृत्व बहरत जाऊ दे, मोहरत जाऊ दे. या सर्वांनी पराक्रम गाजवला. त्याच्यासाठी एक उदाहरण फक्त शेवटचं देतो मी तुम्हाला. वेळ संपलेली आहे, 2 मिनिटं आहेत. 9:15. डोंट वरी, काळजी नसते. रघुनाथ माशेलकर नावाचे एक वैज्ञानिक होऊन गेले. आईचं कर्तृत्व सांगतो तुम्हाला बर का दादा. रघुनाथ माशेलकर माहिती असेल तुम्हाला. रघुनाथ माशेलकर हे माशेलचे, कोकणातले, रत्नागिरीचे, चिपळूणचे. गरीब घरानं, वडील बालपणीच गेले. ते आईनं काय करावं, अत्यंत गरीब परिस्थिती, म्हणून रघुनाथ माशेलकरांना घेऊन ती मुंबईला गेली, खेतवाडीमध्ये. आणि खेतवाडीच्या युनियन हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करू लागली. बाकीच्या जे बाहेरच्या साईडची बिराड होती परिवार, तिथं पडील ती कामं करायची, भांडी घासायची, झाडलोट करायचं, मिळेल ते काम करायचं. पण रघुनाथाला शिकवावं असं फक्त ध्येय होतं. ते रघुनाथ माशेलकर जे भारताच्या स्वाभिमान आहे, संपूर्ण राष्ट्राचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांचं बालपण असं होतं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना शाळेला जाताना पायात घालायला चप्पल नव्हते, ही त्यांची अवस्था होती. 3 पैशाला एक पेपर मिळायचा, क्वेश्चन पेपर, तो मिळत नव्हता. कागद कुठून आणायचा, पडलेली कागद गोळा करायची, पाठपूट मोकळा असेल तर त्याची वही तयार करायची आणि रघुनाथाला द्यायचं. त्या रघुनाथाला त्यांच्या आईनं शिकवलं आणि त्या आईच्या ताकदीवर आज रघुनाथ माशेलकर संपूर्ण जगामध्ये वैज्ञानिक नावाने प्रसिद्ध आहेत. ही मातेच्या कर्तृत्वाचा पराक्रम आहे, लक्षात घ्या. हा पराक्रम आहे. आणि दुसरं विदेशातलं उदाहरण देतो, कारण सध्या देशी लवकर पचत नाही, विदेशी लागतं लोकांना. कळतं का तुम्हाला? गंमत अशी झाली, विदेशात ज्यानं शोध लावला तो थॉमस अल्वा एडिसन नावाचं एक पोरग होतं. मी आईचं कर्तृत्व सांगतो. त्याचा बाप लहानपणीच मेला होता, आई वाढवत होती, पण पोरग खट्याळ होत, अभ्यासच करत नव्हता. शाळेत गेलं की शाळा डिस्टर्ब. प्राचार्याला वाटलं का शिक्षक झालो, पश्चाताप झाला. आणि शेवटी एका मॅडमनं पत्र लिहिलं अशा कागदावरती आणि सांगितलं, तुमचा मुलगा अत्यंत ढ आहे, या मुलाला शिकवू नका, ज्याच्यामुळे शाळेतली मुलं बिघडतायत. याला जमलं तर घरीच ठेवा आणि जमलं तर एखाद्या दुकानावरती कामावरती पाठवा. या मुलाला उद्यापासून शाळा बंद. त्या पोराला वाचताच येत नव्हतं, 8वीत पोरग होतं. आणि ते धावत 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 गेलं आणि आपल्या आईकडे दिलं. आईला सांगितलं, आईला म्हटलंय मॅडमने चिठ्ठी दिल्या, वाच. त्या आईनं बघितलं, चिठ्ठी वाचली, पण वाक्य लक्षात ठेवा, आईनं चिठ्ठी वाचली नाही, आईनं आपलं अंतःकरण वाचलं आणि सांगितलं, बाळा तुझ्या मॅडमनी लिहिलेलं आहे, तुमचा मुलगा फार हुशार आहे, तुमच्या मुलाला शाळा शिकायची गरज नाही, तुम्ही शिकवला तरी त्याला कळेल, आम्ही शिकवावं एवढी योग्यता आमच्याकडे नाहीये, म्हणून उद्यापासून शाळेत पाठवू नका. त्याला तुम्ही शिकवला तर तो जगावरती राज्य करेल. त्या मुलानं त्या आईकडून प्रेरित झालेली प्रेरणा घेतली आणि तोच थॉमस अल्वा एडिसन 250-300 वर्षापूर्वी संपूर्ण पृथ्वीवरती विजेचा शोध लावणारा वैज्ञानिक म्हणून जन्माला आला. हा आईचा पराक्रम आहे, लक्षात घ्या. आणि त्या थॉमसला वयाच्या 67व्या वर्षी चिठ्ठी सापडली जुन्या कपाटात आणि आईनं ते लिहिलेलं ते पत्र मॅडमचं वाचलं आणि डोळ्यामध्ये घळघळा अश्रू आले. आणि मग लक्षात आलं, आई मुलाला जे देते ते हिताचंच देते, म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता शेवटचं वाक्य, आईला 5 नावं माझ्या शास्त्रानं दिली. 1 जन्म देते, तिला जननी म्हणतात. 1 सांभाळ करते, तिला माय म्हणतात. 2 रक्षण करते, तिला माता म्हणतात. 3 प्रेम करते, तिला आई म्हणतात. 4 आणि ही दान देते, तिला दात्री म्हणतात. 5 आणि हे 5 ही देते, तिला माऊली म्हणतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला माऊली म्हणतात. म्हणून तुकोबारायांनी बोलले, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, 80 कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भारवा आहे 9 महिने 9 दिवस,
त्याचे सर्वस्व हीच आहे. एक वाक्य बोलू का? बाहेरून लाता मारणारं जग आहे, सहन करा न करा, पण आई एक असं मातृत्व आहे, पोटाच्या आतून लात मारणाऱ्याच्या लाता सहन करतं, तिचं नाव आई. त्याचं सर्वस्व हीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा समतावरी ओझे. आजही त्या प्रेरणेने प्रेरित झालेले वाघमारे परिवार, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या आईचं इतकं कर्तृत्व आणि एवढी मोठी कृतज्ञता मला वाटत नाही. मी आमच्या सोबत आलेला इथं सौरभ म्हणून आहे, मी बोलता बोलता त्यांना बोललो, राहुल दादा, पृथ्वी जी टिकलेली आहे ना, ती अशा परिवारांमुळे टिकलेली आहे. आपल्याला सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्या चुकीच्या घटना दिसतात, पण मला वाटतं ही घटना जर महाराष्ट्रभर पसरली तर प्रत्येक आईला आपला न्याय मिळायला कुठेतरी प्रेरणा मिळेल, कुठेतरी मुलं सुधारतील. वाघमारे परिवार महाराष्ट्रात दाखल झाला पाहिजे, दिसला पाहिजे, प्रकाशित झाला पाहिजे. ही महाराष्ट्राची गरज आहे, वाघमारे परिवाराची गरज नाही. लक्षात घ्या. अशा या परिवाराला साष्टांग दंडवत घालतो. योगेश दादा, राजेश दादा आणि आपले गणेश दादा, या संपूर्ण परिवाराला, त्या घरातल्या सगळ्या सुनांना, महिला वर्ग, बहिणी, आई, या सर्वांना साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर माफ करा. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरूंचं, आबासाहेबांचं, ते सर्व पुण्य कीर्तनाचं मी शोभा काकूंच्या चरणावरती समर्पित करतो आणि असाच कार्यक्रम करत जावा अशी विनंती करतो. दादा, घ्या शेवटची.